ज्योतिर्गमय पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आदर्श बाल व प्राथमिक मंदिर नाथचौक पंढरपूर शिक्षण सप्ताह प्रभात फेरी 22 ते 28 जुलैपर्यंतचा हा सप्ताह वेगवेगळ्या उपक्रमांनी संपन्न झाला। दिवस पहिला अध्ययन अध्यापन साहित्य। यामध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी हे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य तयार करून त्याची मांडणी करून आज प्रभात फेरीमध्ये आम्ही सादर करीत आहोत। यामध्ये पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता। दिवस दुसरा मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस। यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संख्येवरील खेळ खोडी घेऊन तसेच वृक्षदिंडी काढण्यासाठी मुलांना वृक्षारोपणाचे महत्त्व सांगून छोटी छोटी रोपे तयार करण्यात आली। या छोट्या छोट्या रोपांमध्ये त्याच्यानंतरनं दिवस तिसरा क्रीडा दिवस। यामध्ये मुलांना आवडीचे वेगवेगळे खेळही त्याच्यामध्ये घेण्यात आले। तसेच शाखा नंबर 2 मधील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे असा सहभाग घेऊन वेगवेगळ्या साहित्यांची मांडणी करत तसेच पहिला दिवस दुसरा दिवस तसेच कावळा करतो काव काव माणसा माणसा झाडं लाव या माणसांना झाडं लावण्याचं महत्त्व त्यांनी त्यांच्या छोट्या छोट्या स्लोगनमधून तयार केलेलं आहे। असे मास्क तयार करून त्यांना प्राण्यांची ओळख करून देण्यात आली। झाडांचं महत्त्व आणि प्रत्येक दिवसामध्ये घेतलेल्या उपक्रमांची माहिती या पद्धतीनं 7 दिवसाचा हा सप्ताह आणि याचा आज समारोप मोठ्या थाटामाटाने शाळेमध्ये संपन्न होत आहे। तर हे सर्व विद्यार्थी शाखा नंबर 2चे असून या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीने साहित्य तयार केले। दिवस 5वा व 6वा यामध्ये वेगवेगळ्या वेशभूषा समाजातील मानांकित व्यक्तींचे वेशभूषेचं सगळ्यांनी पोशाख केलेला होता। तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचंही महत्त्व सगळ्यांना समजावं म्हणून लावणी पोवाडा अभंग अशा वेगवेगळ्या गोष्टीतून तसेच अहिल्यादेवी सावित्रीबाई फुले अशा वेगवेगळ्या व्यक्तींचे परिचय करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला आणि त्याचेच आज प्रतीक म्हणून प्रभात फेरीमध्ये आम्ही आज ह्या मोठ्या थाटामाटाने ही प्रभात फेरी संपन्न करीत आहोत। यामध्ये एकूण शाळेच्या 980 पटापैकी 780 विद्यार्थी आज या रॅलीमध्ये भाग घेत आहेत। अशी सुंदर आणि सर्वांना दिसावी यासाठी ही प्रभात फेरी आम्ही आज शाळेने काढलेली असून तसेच गणवेशातल्याही विद्यार्थ्यांची शिस्त शाळेला आणि समाजाला दिसावी यामुळे हा गणवेशातला सुद्धा विद्यार्थ्यांचा संघ तयार केलेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीने प्रभात फेरीचे आयोजन केलेले आहे। धन्यवाद।